सांगशा तुम्ही? बटासाला धडकी, लाल लाल फडकी, लाल लाल फडकी. अरे वा, हे सगळे शेर आहेत आमचे जंगलचे. कर चांद सूर्य झळके व आकाशी, तव पाशी डोसाला संग डोशी, आपो आदिवासी डोसाला संग डोशी, आपो आदिवासी. आमच्या कवी रमेश भोईंची ही कविता आहे, गाणं आहे, रिलीज पण झालंय. आणि आपण जी आरती म्हटली ना त्याचं सुद्धा त्यांनी लिहिलेलं आहे, मांडव मंत्र लिहिलेलं आहे. आपल्यामध्ये फार टॅलेंट आहेत. आणि आपल्याकडे स्टेजला युट्यूबवर कलाकार 2 आलेले आहेत. सस्पेन्स आहे, सरप्राईज आहे. यथार्थ देशमुख जो पूर्ण महाराष्ट्रभर एकता परिषद मध्ये सगळीकडे फिरून आलेला आहे. आणि अनन्य अशी 2 छोटे युट्यूबचे कलाकार पण आपण बोलवलेले आहेत. त्यांचा डान्सही नक्की बघा. या ठिकाणी जर बघायला गेलो आपण, आज येता येता बचाला मॅडम थोडा नाचिलेस का? सामळ्या देखीने बटासा पाय हालतात. आणि मला तर पक्का नाचायला आवडत. कारण आपल्या आदिवासीची संस्कृती आहे, परंपरा आहे. कोणाला सुद्धा पावरी वाजवता येत नाही, बनवता येत नाही. ही कला फक्त कोणाकडे आहे? आदिवासी समाजाकडे. त्या सामळ्यावाला साकारता पक्क्या बारी चाली लावल्या त्या साकारता एकदा टाळ्या वाजत द्या, मग ते साला 100 रुपये दिले नेल. कारण संस्कृतीचे संवर्धक खरे हे आहे. त्यांनी संस्कृती वाचवलेली आहे. तुमचे पावरकर असतील, भोपा असतील, मुदानी असतील, माऊली असतील, आपल्या जवळ गाणारे असतील. मी जेव्हा आजीच्या मागे शेरी बैतानायला, माझ्या आजी गावची पाटलीन, सोनी पाटलीन, सुट्ट्या लागल्या की तिच्या मागे गाणे म्हणायला. पण ते गाणं म्हणताना झिलवडता ना, वय तर तिने सांग कोणती गावला दीदी वय. मला खूप मजा वाटायची. पण त्याच गाणे मी आता माझ्या पुस्तकामध्ये लिहिले आहेत. हा आरसा आहे आणि वारसा आहे, हा जतन केला पाहिजे पिढीचा. आणि बाकीना काय सांगत नाही तर काही एकदा वधूवर ग्रुप आमना 10 ते 12 वधूवर ग्रुप तेच ना आम्ही ऍडमिन वज की बया बाकीना शहर राहता ना, पुणे मुंबई आता भोयराव भोय साहेब काशीनाथ दादा बाकीना शहर मध्ये जाता. मग पोरीसाला अडचणी लागे नाही तर पोऱ्यासाला पोरी कठ गवसाना पोऱ्या कठ गवसाना तेवर या ग्रुप चालू करेल. तर तट एक बाईनं मला फोन होईल, मॅडम म्हण तुमना सारखीच एखादी पोर वयना म्हण, तुमना माहेर कडली तर तंगली एक पोर काय करा म्हणा भाऊ लगीन ना तर तिला सांग जा. मग सांगा चालेल. पण नंतर ती हाऊस बोलली फक्त बारी वरली नका देखास म्हण. हाय मैच बारी वरली मला सांगे राहिली. म्हणजे घाटवरला घाट खाल्ला, बारीवरल्या बारी खाल्ला. या अशा आपल्या म्हणता नाही नाही साखरी रावाला पक्का दुवाड, तंगला सांगता हाय बारीवरला चांगला नाही, घाटल्या चांगला नाही, बुंदाड्या चांगला नाही, घाटवरला चांगला नाही. आपलीच एक वजा नाही, पोरी सुद्धा देवाला मांग पुढं कर्ज का नाही. तर अशा करताच नको. अशा अनेक गोष्टी आहेत. आणि दादानी जसं सांगा की महाराष्ट्र राज्य आदिवासी बचाव या संघटनांना सगळं कार्यकर्ता तळमळीना अध्यक्ष सहित या येल्या पुतळ्या फडकी या बंद वही गेला आमना धुळ्या मग बी नांग बी थोडा थोडा बंदच वही गेला. कारण फक्त ज्या माना आया बया त्याच घालवत्यात. या आमच्या बया नवीन काय नाही, पोरीस आता सांगा ना पत्ताच नाही. जीन्स घालू का टॉप घालू का काय घालून बायात बी आता गाऊनच पवायला लाग्यात. मी सांगाच पहिले तर ह्या सगळ्या दागिना मै घाली फिरण्या पहिले मला एडा मग काढत काय म्हणत त्या घालले म्हणून खुशाल फिर म्हणे एवढी खासदानी वौस. अरे खासदानी वौस होतं काय पहिले समाज ना. मग ज्या समाज माऊ माना सासरा ज्या जातवर खासदार व्हायला त्यांना मला अभिमान नको का? अभिमान पाहिजे. ज्या जातवर आपण अधिकारी वजा त्यांना अभिमान पाहिजे. आणि मग या एल्या पुतळ्या चालू करा. आदिवासी दैवत फ्रेम तुम्हाला विकायला दिसत असेल, ती फ्रेम आम्ही सुरुवात केली. तिची संकल्पना माझी आहे. मला पण आम्हाला टीका टिप्पणी झाले की आपले फोटो नकोय. कारण आपला देव काय जल जंगल जमीन ज्या बठ्ठा डोळ्यासाला दिसता. डोंगरा देव दिस का डोळ्यासाला दिस, डोंगर दऱ्या आपल्याला जीवन दे जा. नदी दिस, जल जल म्हणजेच नदी. सूर्यदेव दिस का नाही डोळ्याला, चंद्रदेव दिस का नाही डोळ्याला, वाघदेव दिस, नागदेव दिसतो का रे बाळांनो? वाघदेव पाहिलंय, नागदेव पाहिलंय, सूर्य पाहिलंय. हे आमचे दैवत आहेत जे डोळ्यांना दिसतात. आम्ही त्यांचे पूजक आहोत. मग आम्ही ते फ्रेम मध्ये आणले कारण शहरातल्या मुलांना याच्या बाबत माहित नव्हतं. कारण काय म्हणता थोडा कोकणी मग बोलला काय गपरे, अजून गळा मोडी मोडीन बोलता मराठी.
आपण ते सप जावान कोकणी मग बोलवा त्या काय करता, आम्ही असं आम्ही तसं आमचं असं, मुंबईला तसं दिल्लीला तसं. अरे बाबा पहिले तू आटला तर बोल, तुला ये का तुम्ही भाषा? बरोबर आहे की नाही? आपली भाषा बोललीच पाहिजे. आणि मग या ठिकाणी आम्ही ते चालू केलं आणि प्रत्येकाला कंपल्सरी एक काम केलं आम्ही, काही पण करा पण आपलं जेव्हा बोलगडा पेनपात्री होतं का नाही तेव्हाच ठरवा की मुलीला साखरपुड्यामध्ये काय पांघरायला पाहिजे, शाल का फडकी? काय फडकी? मग तुम्ही फडकी पांघरणार आता साखरपुड्यामध्ये बाया, कारण आम्हाला नाही वाटत माणसा काही बोलता. वो मिनिस्टर पुढे काही चालत नाहीयेस ना. ती जरी ना म्हणला स्वयंपाक गरम राहिला की त्या अंग यावं थोडासा, ती बैठक चालू राहणार कशा पोऱ्या देखू दे मला बी, कारण मला तर काही पटणार नाही. पोरला देखायला यायला का तुला? अरे खूप अशा गोष्टी आहेत. आता आई वडील कारण 2-2 4-4 राहतात, मान्य सगळ्यांना नोकरदार पाहिजे. आणि मग त्या शेतीवाला असाला कोण पोरी देईल, धंदावाला असाला कोण पोरी देईल, बटा नोकरीवाला गवसता. पण असं नाही म्हणत मुली की मी पण त्याच्या खांद्याला खांदा लावून एखादा व्यवसाय करेल, मी पण काहीतरी रोजगार मिळेल याच्यासाठी काहीतरी मदत करेल. आणि त्या लगीन बायोडाटा मग लिखता गाडी पाहिजे, बंगला पाहिजे, काय म्हणता त्या, काय म्हणता, गाडी बंगला, शेती बी पाहिजे. शेतीना बांधवर जावना पत्ता नाही ना, जाय का बरं? फक्त ती सासूस काय करा गाठोडा बांधीन दे, वानोळा दे, पण ती वहूस काय तर बांधवर येत नाही. आणि आज पण कुठेतरी अंधश्रद्धा आहे. जर त्या शहरमजारला पोरे हात ना आणता नाही, गावला काय आणता दीट लागी जा, बाहेरला वय जा. आपण अजून पण बघतो, बरोबर आहे ना? पाहतो का नाही? कोणी पाहिलं? आपल्याकडे अंधश्रद्धा पण फार आहे. या अशा गोष्टी आम्ही चालू केल्या आहेत. येल्या, पुतळ्या, फडकी, आदिवासी दैवत फ्रेम असेल, अनेक प्रकारच्या. आणि म्हणून याच्यावर माझं स्वतः लिहिलेलं गाणं, आम्ही आदिवासी मूला निवासी रा. तुम्ही जर टाळ्या वाजवशाल तालवर तर मला बरं वाटेल ना. आम्ही आदिवासी मूला निवासी रा, अरे भिजवून आई आम्ही कोणाला या धरती नवासी रा, अरे भिजवून आई आम्ही कोणाला या धरती नवासी रा. कडे कपारम आमना डोंगऱ्या देवर, आमना डोंगऱ्या देवर, डोंगऱ्या देवर पूजजा कंसर मातार, कंसर मातार. आम्ही आदिवासी मूल निवासी रा, अरे भिजून आई आम्ही कोणाला या धरती नवासी र. फडकेने लुगडाव आमनी खरी वळकव, खरी वळकव बाई तिला इसरशील नको. टोपीने धोतीर डोकाला गमचार, गमचा फडक गमचा टोपीर गडा इसरशील नको र, इसरशील नको र. आम्ही आदिवासी मूला निवासी रा, अरे भिजून आई आम्ही कोणाला या धरती नवासी र. पटना का गाणं कवा समजेल पण मला. आणि अशा प्रकारे आपण जर बघितलं, आम्ही प्रबोधन गाण्यातून करत असतो आणि अनेक प्रकारचे गाणे आम्ही लिहिलेले आहेत, जे नाही तर त्या अशा तुम्हाला वाटव या मॅडम गाणं लिख, पण त्या बाकीनं गाण्याचा टेंडर ना दुसरा पोऱ्यासाला द्यायला. जिम जिम पाणी, फिरी फिरी नाच, त्या बी गाणं लागतं आपल्याला. पण या प्रबोधन पर गाणं या स्वतः लिखेलं माही, कारण माही पुस्तक ना डॉक्टर. एवढाच नाही तर अजून अनेक गोष्टी. आता बऱ्याचशा समस्याही राहण्यात पोऱ्यासा तुम्हाला सांगू, डिलिस्टिंग, आरक्षण, नीट परीक्षा मग घोटाळा, अनेक पद्धती आहेत की जेवरी आपल्या ज्या आत का अडचणीमा येणार आहोत. शेरी बैतानी गोष्ट त्या मला पक्का फोन करत, कारण तेच ना तो सोलर ना प्रोजेक्ट येईल होता. गावठाणी 25 एकर जमीन त्याने ठराव करून दी टाकी. अरे पहिले कोणता बी ठराव तुम्ही खाजगी कंपनीला देशा, ग्रामपंचायत मैं सांगू कोणताही ठराव कोणती कंपनी खाजगी कंपनीला देणार अगोदर आपण म्हणतो ना ग्रामसभा, कोणती सभा मोठी असते ना, लोकसभा
ना विधानसभा, सबसे बडी ग्रामसभा. तुमच्या ग्रामसभेमध्ये जो ठराव पास होतो त्याला कोणी अपील करू शकत नाही. 25 एकर जमीन, ते म्हणे मॅडम काहीतरी करा. रावणदादांना फोन केला, संघटनेवाल्यांना फोन केला, त्यांना गरज पडली तर मला बोलवा म्हटलं, कारण हा लढा आपल्या सगळ्यांचा आहे. तर त्याशी पोलीस आर्मी दावड दिली मारा जोडाला नाही करता, कारण जर तेच नाला काही अंगणवाडी मोठी करणी वही, मग तेच ना ग्रामपंचायतनं कार्यालय बांधणार तर गावठाण मग जागा बांधा, आपण गार्डन बांधावया, काहीतरी करणावया, हॉल बांधावया, मंगल कार्यालय वया. पण मग शेवटी हा ना करता त्या पक्का पटाडीत देता, अशा होईल तसा होईल, गावना फायदा होईल. पण एवढं बघू नका, कागदपत्र बघा, त्याचे परिणाम काय होणार आहे हे बघा. तरुण युवांना माझी ही विनंती आहे की तुम्ही ते बघितल्याशिवाय या गोष्टी करू नका. परंतु म्हणा युवा गट, शेवटी त्यांनी 12 एकर जमीन घेतलीच, पण लढा झाला. आता एक गोष्ट सांगू, मी गडवर आरती लिहायला होती, मला पोरेना वाढदिवस होता. 3.5 शक्तीपीठ ना सप्तशृंगी आई देवी माता आपली देवी. अंतट आपत्कालीन 7 वाजेने आरती होती गाभारा. मग पण बत हायालाट सांगा, गड बंद करायला आम्ही सांगा, ठीक आहे आम्हाला, आम्ही देणगी द्यायला होती, हाय आरती आम्हाला नंतर द्या, पण ते ऐकीच पडा नाही होता. शेवटी डायरेक्ट मी ईमेल करा धर्मदाय आयुक्ताला. दुसराच रोज फोन, मॅडम आरतीला कधी येत आहे म्हणे. तुम्ही जर दाखडा ना त्या घाबरता, पण थोडासा वाघ बना, नुसतं गाणं म्हणा का म्हणजू, वागाऊ जंगल ना वाघ नाही, तसं वागायचं प्रत्येक आयुष्यामध्ये. आणि मान्या बया आहेत ना पक्का डेंजर. सगळं फास्ट नेटवर्क कोणतं आहे मुलांनी सांगायचंय मला. आयडिया, जिओ, कोणता नेटवर्क? सगळ्यात फास्ट नेटवर्क कोणता चालला आठ? एअरटेल. आणि हाऊ नेटवर्क आठ बसेल, हाऊ अंगली गल्लीने खबर, ती गल्ली मग येऊ मिनिट मग चाली जा, तो नेटवर्क फास्ट का हाऊ नुसतं काय तरी हो दोन गाव. मग अशा आठ कमी येतील कार्यक्रमला जेवण आतेच ना करता. धन्यवाद. पण काय करता, घरमच बशी ऐकी राहिन्या, आता काय नाही म्हणल्या नाही, ऊन लागी जा. अरे आपण आदिवासी वज हाऊ नेटवर्क ना, ती हेटल्या गल्लीला भांडण होईल ना, तर ते वरल्या गल्लीना धावत हीच लागत्या. सगळ्यात फास्ट दुसरा नाही, पण कंबरला आठीनी तो जेसीबी ना काम चाला तर बघा तरुण पोऱ्यात ठरवता काय करता, कितला खड्डा खोदा अशा. अरे तुला काय तो पैसा देणार का, कसाला तुला टाइम वाया घाल राही ना. म्हणजे अशा पद्धतीची. आणि मी परत तरुण पिढीवर येते. तरुण पिढी याच्यावर एक मस्त माझं लिहिलेलं गाणं आहे, पण जी खरं ना तीच सांगी राहण्या. पाऊस पडी राहणार तरी बस जा, काही वितळणार नाही, आपण काही मातीना नाही होत. बरोबर आहे ना. डोसा बाबानी रंगीन गाडी, तिला खिल्लारी बैलनी जोडी. आणि आता काय वाजडायला पाहिजे मग तुम्हाला बी व्यायाम होईल, थोडासा फ्रेश राशा ना. डोसा बाबानी रंगीन गाडी, तिला खिल्लारी बैलनी जोडी. नवारकत ना पोसानी पोशी, वनी नाही न पिढी, अशी कशी वनी नाही न पिढी, बोलाय ना तर रूढीनी पिढी. बसाला गाडी खिसाम पुडी, बघा बसाला गाडी खिसाम पुडी, देशी इंग्लिश मारी ताडी, देशी इंग्लिश मारी ताडी. हाऊ चालना रंगीन गाडी, सोडी दीदी संसारानी गाडी. डोसा बाबानी रंगीन गाडी, तिला खिल्लारी बैलनी जोडी. आता डवर आणि डोसा आणि डोशीचा कोणीच ऐकत नाही. तू गपरे, तू काय समज, तू गपरे. अरे ते तुम्हाला इथेपर्यंत घेऊन आले, त्यांनी वाडावडील जंगल सांभाळले. म्हणून डोसा बी सांग, डोशी बी सांग, जीव तोडी तोडी. डोसा बी सांग, डोशी बी सांग, भुलाय जाना कर भाऊ. वाडावडीलनी जंगलनी झाडी, जव बांशाला तालनी माडी. वाडावडीलनी जंगलनी झाडी, जव बांशाला तालनी माडी. आया बी सांग, बाबा बी सांग, जीव तोडी तोडी. वाटोळ धरणा करी राईनी, टीव्ही मोबाईल जोडी. खरं का, टीव्ही मोबाईल जोडी. कोपरा मजट जावाना चौक अशा माकडा शिकत त्या पोऱ्या बशील राहता. आणि काय देखता, एक वांदर करत तीच बठा वांदर करता. योग्य मार रे, पबजी, फ्री फायर, काय खेळता, बिटकॉइन, क्रिप्टो, विचारताच नको. पोरेसला राग येतो या, पण आहे वस्तुस्थिती. आया बी सांग, बाबा बी सांग, जीव तोडी तोडी. वाटोळ घरणा करी राहिनी, टीव्ही मोबाईल जोडी. भाऊ
द्या तुम्ही सोडी, धरसाहेब भवानी गोडी, भाऊ भैया व्यसन द्या तुम्ही सोडी, धरसाहेब भवानी गोडी. अरे बाळांनो, सिस्टीमचा हिस्सा बना, सिस्टीम मध्ये जा. असं आपण बदलवू शकत नाही. तुमच्याकडे शिक्षण आहे, सगळं आहे, आणि म्हणता काय नाही, कुठे नोकरी, कुठे बेरोजगारी. अरे व्यवसाय टाका, नोकरीच पाहिजे का? इतकं व्यवसाय. तुमच्या आदिवासी हा स्वतःमध्ये एक ब्रँड आहे का नाही? आदिवासी स्वतःमध्ये एक ब्रँड आहे. तुम्ही पावरकर आहे, तुमच्या त्या टीम तुम्ही बनवल्या, युट्यूब आहे, खाद्य संस्कृती आहे, पेहराव आहे. आपल्या गावाकडे आता तुम्ही पाहिलंय अनेक प्रकारचा चहा विकला जातो, बरोबर आहे. फक्त चहा प्यायला नाही, जर म्हटला प्रेमाचा चहा, खासदार चहा, आमदार चहा, गुळाचा चहा, सरपंच चहा, कशी गर्दी राहते. नाही नाही नाही, आम्हाला अमृत तुल्यच प्यायचा आहे. जातो की नाही आपण? ब्रँड बनवा. आता तुम्ही नाशिकमध्ये गेले, मुंबईमध्ये गेले, हे लोक शनिवार रविवार आपल्या गावाकडे येतात. तिथे त्यांनी फार्म हाऊस घेतले. काय? चूलवरला मटण खावायला येतात, मिसळ खावायला येतात, चूल. आणि आपल्याला चूल नाही चालत, मला गॅस ली देशा तरच मी स्वयंपाक करीन. अरे लोकांना चुलीकडचं आपण ब्रँड आहोत. आदिवासींकडे इतकं खजिना आहे, औषधी वनस्पती. किती सारे जण आपले जुने बाबा आजी वडा वडील विडे देतात, ज्याच्याने आजार बरे होतात, डॉक्टरची सुद्धा गरज नाही पडत. आपण ते लिहून ठेवलंय का तरुण पोरांनी? नाही लिहिलंय. आपला आता दिलीप गावित हँडिकॅप आहे तो, तरी सुद्धा त्याने 100 मीटर पळण्यामध्ये गोल्ड घेतलं. त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. असे आपण क्रीडा स्पर्धांमध्ये आहेत. आपण वेगवेगळे अधिकारी आहे, NIT आहे, नीट आहे, किती मुलं आहेत. आणि सांगितलं आश्रमशाळा, या आश्रितांच्या शाळा म्हणा लागतात. मै बी आश्रमशाळा मग शिकाडो, आम्ही स्वतःनीच आश्रमशाळा. तर आम्ही सांगतो की नका बा वडीला नका ली जातास, ली घ्यात तर एक रोज मग आणि द्या, आम्ही बेटा पुरणपोळी बनाडू. काय नाही ऐकता नाही. मॅडम शिका नावे तर शिकायला म्हणा, नुसता जगाला ठेवलं. अरे या जगायला आहे का? मग आश्रितांच्या शाळा आहेत का? वाईट परिस्थिती. किती कुपोषण झाले, किती मुलींवर अत्याचार झाले, किती गोष्टी आहेत. तठ जाईनी विचारा, आमना पोऱ्या कशा राहता, आम्हाला देखा ना कट राहता. पाणीनी व्यवस्था हा का? काय खावायला भेटत त्यापेक्षा काय शिकारता, हा विचारा ना आपला अधिकार. विचारता कोणी? विचारायला पाहिजे आपी, पण आपण विचारत नाही. अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या आपण विचारायला पाहिजे, करायला पाहिजे. आता अजून एक पद्धत, लगेन आपण ठराव जातो. पहिले काय करता, बैठक करता की नाही? पहिले कोण जात दादा? फक्त कोण जात? 5 माणसांना. आता कोण कोण जावं लागा? आता कोण कोण जावं लाग? अजून तुम्हाला खर्च वाचड राहणार. त्या काय करता? त्यांनी पोशी देखील, आता पोशी बी त्यांना पोसा देखील, चाल ना पळी. अरे अक्कल नाही. पळी बिळी जाता आणि खावा ना वांदा, कारण धंदा नाही काय नाही. पोरला वाटत भारी गाडी लिहिवणी बा, बरोबर आहे ना? एकदम मोठी बा मोटरसायकल पक्की भारी येते. पारे मागेल का काय ते तर नीट विचार. कपडा भी मांगीच घाली तो, गॉगल लिये, मोबाईल लिये, घड्याळ घालिये. पोरी पक्क्या मग यात्रा जत्रा मग फिरावं. 5-50 रुपयाने वस्तू ती दे. मग पोरला बी काय पाहिजे? नाही पक्का भारी, पक्का जीव लावा बा. अरे आश्रम शाळेमध्ये 8वी 9वी 10वीच्या मुली सुद्धा पळून जायला लागले. आणि काय करतात? तो सेकंड मोबाईल दे, नाही बा मला मोबाईल दिदा. आणि मुलं पण काय करतात? कारण काय? नोकरी नाही म्हणून काय भेटत नाही? छोकरी. काय भेटत नाही? छोकरी भेटत नाही. त्यांचा बी नाईलाज, पळाडी लिहिणे जातील तर काय करतील त्या बी, बरोबर आहे ना? आणि अजून लगीन बिगीन ठर अंग काय म्हणता, निळा पान तर बोलगडा, पेन पात्रिया, नवीन नवीन शब्द ती ठराय ना वय ना की आपी लगेच काय कर्ज, काय फाडायला जा जा आपी. काय आवाज नाही राहण्या, बायाच फाडत्या खऱ्या तर. नाही म्हणणे शिवण याव ना, मै मला नको देवाला तिला देता ना. बस्ता फाडा ना पहिले यादी. साड्या कितल्या, ब्लाउज पी पोटका कितला ना, नऊवार कितल्या, सहावार कितल्या, टोप्या कितल्या, धोतर कितला. आणि 1,00,000-2 लाख ना तर नुसता बसताच कर येता. बोले तर कर्ज लिहून त्या नाही तर दागिना मोडी टाकता, पण बसता करा ना म्हणजे करा ना, बरोबर आहे ना? कारण बसता करा नाही. आता बराच वेळेस आम्ही सांगतो की पद्धत करा, फक्त जे जवळचे कुटुंब आहे ना त्यांनाच घ्या. तुम्ही ठेवा ना त्या मुलांच्या नावाने FD करा ना 5-50 हजारची. पटतं का तुम्हाला? त्यांच्या नळावर पैसे ठेवा, त्यांच्या संसाराला पैसे द्या, त्यांच्या शिक्षणाला पैसे द्या. पण आपण काय करतो? काय नाही बाई, मैं ने शिवण याव आणि ती कशी सांगे माना आठवतो नी शिवणी आणि माल नाही दिदा.
आणि जर द्यायचे असतील कुटुंबापुरताच द्या, त्या पण फडक्या दिल्या तर खूप भारी, जी आपली संस्कृती आहे. पण आपली तशा कर्जच नाही. आणि मग काय कर्ज, ती लगीन लागी राहा एक बाजूला, आणि ती आया येडी, आणि ती ना त्या घरल्या जावा बिवा, ती ना त्या बहिणीस केड्यावे जातात, हिला दे दिवा तिला दे दिवा, ओलांडी जात्या, मैत जेही राहणे बरोबर. आणि मीनाक्षी ताईवानी मला ओलांडी दिदी, ती दुसरीला दिदी ती साडी, मला पक्का रग ना मै काय बघत पण, हिला काहीतरी उलटाच कर दे बा आता, मला आयर दिनी नाही ना. मग तशाच कारण बघत पण जा मग विचार जा, मला ना लगीन वय घ्या म्हणा पोऱ्यांना, पण बराच नाही वाटी राहणार, सुखच नाही पटी राहणार. मग तो सुपडा उचलं, मी कोणावर विटंबना नाही करत आहे, एक फक्त एक प्रबोधनाची गोष्ट आहे, मी त्यांचा सन्मान करते. आणि मग तो सांगा की तू कोणाला आयर द्यायला इसरी जायलास का, कारण ती बाई मै सांगेल तिला, मै बी तर ती 500 रुपये खर्ची वनी, मै बी तर भाडा खर्ची वन्याव ना, अजून 500 रुपये आयर वाजाडा तरी तिला साडी दिदीन मला नाही, आणि काय दिदा म्हणा, काय नुसता बोळा, बरोबर आहे ना. आणि तोच बोळा पुढला वरिसला तिला नेसाड देता, कारण ती साडी ना नेसता येत ना काही फेकता येत. त्याच्यामुळे घ्यायचं तर फक्त कुटुंबापुरता घ्या. आयर पद्धत, माझी विनंती असेल सरपंच मॅडम, हे तुम्ही तुमच्या थरावर हे केलं पाहिजे, आयर पद्धत बंद करा. आणि आज मला खरंच आवडलं, जेव्हा माझा सत्कार केला ना तो खूप भरून आलं होतं मला, कारण माहेरच्या गावामध्ये माहेरचा सत्कार, माहेरची फडकी, क्या बात, एकदम बढिया. आणि इथं पाहिल्यानंतर मला खूप आनंद झाला. आपल्या गावामध्ये माहेरी आल्यावर शेवटी सासरीच जाणार. आणि जे माझ्या वडिलांचं नाव घेतलं देशमुख गुरुजी म्हणून, ते पाहिजे तुमच्या गाव पातळी, कारण शेंदवाड वगैरे त्या भागामध्ये आमचे विद्यार्थी आहेत जे डॉक्टरेट झालेले आहेत, त्यांनी आयर पद्धती बंद केली. आणि ज्या पोरी इंटर तास लगीन तर त्याने पडाडीली जाता ते साला बंदी आणि दंड ठेवला. करापास आपण पोसा नाही आहेत का, आपला बी त्या क्लास 1 क्लास 2 अधिकारी होता, माना पोरे बी क्लास 1 अधिकारी, नंदुरबारला साहेब होतो एमपीएससी थ्रू. तर त्याला बी सांगा करशी तर जात नाही कर, आई तू श्रीलाशी तर मै काय कर म्हणले वा नाही, असं सांगायला शिका. कारण मग काय होतं, ते अधिकारी असतात, मग आपल्या मुलींनी जायचं कुठे, बरोबर आहे. आणि आपल्या समाजात सगळ्यात मोठं धन म्हणजे बेटी, सगळ्यात मोठी धनाची पेटी म्हणजे आपली बेटी. आता याच्यावर आयरवर एक गाणं आहे देवदत्त चौधरींचं, फक्त तुम्ही काय म्हणा ना, पोसा पोशीना लागीन पका हाय फाय करील. मी गाणं पुढे कोळ म्हटली की त्या ओळीला काय म्हणायचं, मी जेव्हा असं केलं का काय म्हणायचं, पोसा पोशीना लागीन पका कशा करील, काय आवाज नाही राही ना गड्या, कशा करील, थोडासा ब्रेक लिहू पाणी पिले मी बरं म्हणे, का बरं मॅडम, भाऊराव दादा जोर मग गाडी लेस नको, आज पुरा फॉर्म मत पोसा, त्या गाड्या काय त्याच ना वट काय, त्या झेंडा काय, आणि सकाळ उठीने त्या झेंडा बी नाही गाडी बी नाही, काय झोपी राहता, कारण रात पाहतो मोबाईल कोण खेळील, मोबाईल कोण देखील, बरोबर आहे ना. आम्ही पिंपळनेरला दरवर्षी कार्यक्रम लिहायचो, एकदा काय होय ना दादा कार्यक्रम लिह होता, आम्ही काय डीजे बँड काय मांगाडा नाही, आम्हाला वाटणार पक्की गर्दी होईल आपल्या कार्यक्रमला, पोरेसाला भाषण पक्का पटवा, अरे भाषण थोडी ना गर्दी हो, त्या काय सांगणार मॅडम आम्हाला आता काय केलं होता तेच नाही भाषाच तशी, तू बँड लई लाय का नाही म्हणा, नाही तर चालव नंदुरबारला, कसं रे भाऊ तट्ट पक्का म्हणा 1.5 लाख ना बँड मांगाडेल म्हणा, आणि तो बी नवा पूर्ण. बापरे, आता काय करायचं म्हटलं, आता ही पब्लिक आहे का त्यांना म्हटलं, कारण त्यांना आम्ही नाराज नाही करत, नक्की तुम्ही नाचा, पण ज्यावेळेस आपण नाचतो डीजेवर बँडवर, तेव्हा नाचता नाचता आपली संस्कृती, आपले क्रांतिकारक नुसते डोक्यावर घेऊन नाचू नका, त्या दिवसापुरता नाचू नका, ते डोक्यात घ्या, त्याचा विचार करा, त्यांचा त्यागाचा चीज करा. पण काय नाही आणते मग काय वेळ जाता फॉर्मवर आता मग कट मारी मारी जा होतात त्या, मग ते सला सांगा की काय करा ना बा, मग सांगा आम्ही 1000 500 तर बैरम सर गांगुर्डे सर आपल्या सगळ्या महाराष्ट्र बचावणा होता 3 बटाची पैसा गोळात करा, ते सला दाखाडा, आम्ही बँड मागाड राहणार, पण पहिले तुम्हाला आम्हाला ऐकणं पडेल, आम्ही तुम्हाला ऐकजं, तुम्ही पण बँड आणायलाच लावला. बघा कुठे चालली आपली संस्कृती, आपलं सांभाळायला कोण विचारेल. मग नक्की तुम्ही लग्न कार्यामध्ये सुद्धा आता नवीन पद्धत निघाली दादा, भारी भारी बँडला येतात, पहिलेच सांगता लगीन ठरणार का पहिलं बुकिंग बँडनी, पोऱ्या गोळा होता त्यांना नवरदेवना मित्र
नवरीना पाऊस जमा होता आणि सांगता हो बोट पक्का भारी बँड लयचं बरं त्या भूत भीत नाचाडता आता माकडं नाचाडता पक्का भारी बँड लयता आणि पाठ 4 वाजे पावत जिंकता सकाळी उठी बरं नवरदेव नाही पी तेवढं नाही तर तट नवरदेव सुद्धा उभा राहावं नाही लगीनला तर ही बँड पण कुठेतरी बंद झालं पाहिजे कुठेतरी अडचण आली या सगळ्या गोष्टी आहेत म्हणून आता ही आयर पद्धत आहे त्याच्यावर एक गाणं आणि तुम्ही जेव्हा म्हणाल मॅडम थांबा बा आता आम्हाला काय नो काय करता आम्ही थक्की घ्या तर मग थांबी जाईल ठीक आहे नाही तर मी 4 तास बी बोलू शका कामर जाईल सालवर राहील कामर जाईल सालवर राहील कर्ज होईना तरी चालील कर्ज ना पैसा मै टेंडरवर फेडील कर्ज ना पैसा मै टेंडरवर फोडील मानपान देईल साधा सुधाने पक्का भारी डीजे आणील पण पोसा पोशीना लगीन पक्का तुम्ही म्हणायचं हाय फाय करील पोसा पोशीना लगीन पक्का आवाजच नाही राहणार करता तर करता लगीन तरी बी नाही म्हण राहणार पोसा पोशीना लगीन पक्का तुम्ही बोला बरं का मोठ्याने माझ्या बरोबर हा नवी पिढी पोसा पोशीना लगीन पक्का तुम्ही वरडी राहणार पण तुम्हाला लगीन मग येईल बरं मग तुम्ही बँड लावा का तुम्ही आहेर वाटात का देखायला येईल बरं यांना ही प्रगती करायची यांनी पुढे ठरवायचं आहे फडक्या लईन पीस लईन 9 वारी लईन 10 वारी लईन फडक्या लईन पीस लईन 9 वारी लईन 10 वारी लईन शालू लईल पैठण्या लिहिल शालू लईल पैठण्या लिहिल 100-200 ना साड्या बी लईल कितला बी येऊ दे गड्या कितल्या बी येऊ दे गड्या पठ्ठा साला मै बसता वाटी पण पोसा पोशीना लगीन पक्का पोसा पोशीना लगीन पक्का कर्ज वयना तरी चालील कर्ज ना पैसा टेंडरवर फेडील पण पोसा पोशीना लगीन पक्का आणि मग कामर जाईल सालवर जाईल टोप्या लईल धोतर लिहिल पॅन्ट शर्ट ना कापड लईल 10-20 रुपयावाला पत्रिका छापील आमदार खासदार सगळा मोठा मोठा माणसाचा लाभ लाईड त्याचा ना मानपान देईल साधा सुद्धा नाही गाव कोणी लयल नाही ना अशा बँड बिनी मंडप लईल ना अख्खा गाव त्या डीजेने दणकाडी काढील कर्ज व्हायना तरी चालील पण कर्ज ना पैसा टेंडरवर फेडील पण पोसा पोशीना लगीन पक्का पोसा पोशीना लगीन पक्का हा गड्या जमना बर का आता अजून 2 कडवा राहिला तर देशी मी लई देशी माहित कोणाला माहित नाही अरे आपला आता हा देशीचा ब्रँड प्युअर महूचा कुठं जातोय 5 स्टार हॉटेलला 2000 रुपयाला बाटली आता लगेच दारू गोळायला लाग जा नाही पण 2000 सांग नाही मॅडम अशा नका करतास कोरोना मग काय होईना काक्षेवड गावनी एक गोष्ट होती तटा दारू बंदी होती आणि मग काय होईना तटा दारू बंदी होती पुढे गाणं पण घेऊ आपण आणि तटा त्या बायावण्यात मॅडम म्हणा आठवणा दारू बंदी होती पक्का पिवायला लाग्यात म्हणा तर आम्ही ना आता पोलिसाला जाणार जातो तू बी चाल म्हणा मी सांग कसं पिवायला लाग्या म्हणा कोरोना म्हणेल ना औषध अशा करीन पक्का पिलीनात म्हणून पिलीनात लिनात पेवालाच लाग्या बरोबर आहे ना अरे प्रमाणात पिली तर औषध आणि प्रमाणापेक्षा जास्त पिलं तर विष होतं हे लक्षात घ्या पोरांना विनंती आहे देशी पेट्ट फुल आता काय भेटत नाही त्याच्यात काय काय मिक्स भेटतं नवसागर असेल काय काय टाकतात आणि तुम्ही बघत पजा ना तुम्ही सांगता दारू सोडा नाही त्यांना जी दारू बनाडीनी पेवाड ना तिने काहीतरी टाकी द्यायला पा तेवढी दारू सुटत नाही तिने मोहिनी लायला द्यायला मोहिनी काहीतरी नाव ना त्याला करतात ती लत लागायला पाहिजे नशेचं एक औषध असतं पुन्हा पुन्हा ते घेतलं नाही तर घ्यावंसं वाटतं अफू गांजा ड्रग्स या सगळ्या गोष्टी आणि पोरांना तर तुम्हाला सांगितलं ना खिस्सा मपुडी बसाला गाडी गुटखा तंबाखू सिगरेट अफू गांजा याच्याकडे आपला समाज चाललाय बदलायला पाहिजे आणि तरुण मुली विधवा होत आहेत कारण दारू पायी त्यांचं शरीर खराब होतं देशी मी लईल रॉयल टॅग नंबर 1 TSP लईल कसला ब्रँड होता पोऱ्या सावया TSP नंबर 1 माहित आहे कसला ब्रँड होत्या ब्रँडेड दारू देशी में लईल रॉयल टॅग नंबर 1 TSP बी लईल सकाळी उठीनी मोहायचाला जाईल सकाळी उठीनी काय करायला जाईल मोहायचाला जाईल ज्याला चालत नाही ना
पहिले तर अशी मै पक्की भारी गाळील, प्युअर गाळील, आणि ज्याला चालत नाही त्याला बियर मांगाडील. व्यापारी पै 1-2 नाही, 2 काय 4 लाख लागणार तरी उचलील. कर्ज वयना तरी चालील, कर्ज ना पैसा टेंडरवर फेडील, पण पोसा पोशीना लगीन पक्का. इसरी घ्यात गड्या. पोसा पोशीना लगीन पक्का, पोसा पोशीना लगीन पक्का. पोसा म्हणजे पोसा कोणाला म्हणता? पोऱ्यासाला. आणि पोशी कोणासाला? पोशीसाला. पोशी पोरीसाला. बरोबर. पाठ गड्या. भाषा ही सरताच नको, आपली कोकणी मग बोलायला पाहिजे. कामवर जाईल सालवर जाईल, पण पोसा पोशीना लगीन पक्का. पोसा पोशीना लगीन पक्का. मानपान देईल, खोटा नाटा मैदा खाडील. मानपान देईल आणि काय करील? बाईना बयाना दागिना बी इकील. दोबडा इकील, बैला इकील. दोबडा इकील, बैला इकील, बकरा इकील, कोंबडी इकील, आणि कमी पडणार ना कोंबडीना अंडू बी इकील. पण पोसा पोशीना लगीन पक्का. आणि लगीन बिगीन वय घ्या, पोसाला आणि पोशीला शिदा बांधायला लाईल. आणि काय करील? कटली जाईल परत मजुरीला आणि काम. त्या गाड्या काय दिसत्या नाही तुम्हाला? तुम्ही बघा सकाळी आपला समाज कुठं जातो. कामवर जाईल सालवर राहील, पण पोसा पोशीना लगीन पक्का. पोसा पोशीना लगीन पक्का. आणि बघा, म्हणून मी म्हणते हे सगळं मान पान देऊन तुम्हाला कोणी पुतळा बांध का? बयानी मला 1000नी साडी दिली अख्खा गावाला. लोक बोलतातच, तुम्ही कितला बी चांगला वागा, ज्याला बोलणं वया तो काड्याच कोर. बरोबर आहे ना? कारण ते पक्का पैसा वय जायला तो काय म्हणते देखा. म्हणजे तुम्ही प्रेमाने जरी दिलं तरी त्याची किंमत नाही. म्हणून लक्षात घ्या, आयर पद्धत बंद झाली पाहिजे, आपल्या फडक्या चालू झाल्या पाहिजे, आपली बोली भाषा. आणि येल्या पुतळ्यासाला पैसा जमा करी ठेव जा. हा पुढला वरीस मै आणि दिल तुम्हाला कोणाला तरी दावड देवाना पिंपणाला 2 हे जा. डुप्लिकेट का नाही, पण आपली संस्कृती वाचाळा आणि जा. बरोबर आहे ना? आणि म्हणून या ठिकाणी वाडावडील असतील, आपले घरादेव असतील, शहरामध्ये जे राहतात त्यांनी आपल्या गावाकडे मुलांना न्यायला पाहिजे. न्यायला पाहिजे का नाही? तिथं त्यांची संस्कृती दाखवा. घरादेव काय, घटदेव काय, आपली गौराई काय. माझी आजी गौराई बसवायची, आम्ही जायचो गौराई उठवायच्या वेळेस. किती छान डान्स असतो. मस्त गौराई घ्यायची, भाकरी घ्यायची, गुळाचा खडा घ्यायचा, पाणी घ्यायचा, होळीच्या वेळेस शिमगा मागायचा. सगळं कसं आलबेल होतं की नाही? खूप छान होतं. गावामध्ये एकी होती. पण आता मला वाटतं मी जरी राजकारणी घराणा झाली तरी बी सांगू की राजकारण ना गाव मग फूट पाडाना काम कर. सत्य का नाही? गल्ली गल्ली मग 4-4 पार्ट्या. गल्ली गल्ली मग 4-4 पार्ट्या. अंगली गल्ली मग हाऊ, दुसरी गल्ली मग हाऊ, तिसरी गल्ली मग हाऊ. बरोबर आहे ना? आणि चौथी गल्ली मग हाऊ. हे आपल्याला करायला नको. कारण काय, जेव्हा छत्रपती शिवरायांनी माझं 18 पगड जातींना हे दिलं, तेव्हा त्यांनी सगळ्या जाती धर्माच्या लोकांना एकत्र आणलं. त्यांनी जर विचार केला असता फक्त माझ्या मराठ्यांनाच स्वराज्य मिळवून द्यायचं, तर आपल्याला जागा राहिली असती का? बाबासाहेबांनी असं म्हटलं असतं फक्त मला माझ्या समाज बांधवांनाच आरक्षण द्यायचं, तर आपण राहिलो असतो का? नाही. महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाईंनी सांगितलं असतं की मला लेखणी फक्त माझ्या समाजाच्या मुलींना द्यायची, तर डॉक्टर प्रतिभा चौरे इथे उभी राहिली असती का? अजिबात नाही. हे क्रांती